नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरवर यापूर्वीच्या MPSC किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा इतर तत्सम स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आपण बघूयात. हा प्रश्न MPSCच्या 2016च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न असा आहे: एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रियेअंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. अशा प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील? पर्याय आहेत गतिज ऊर्जा, स्थितिज ऊर्जा, संपूर्ण यांत्रिक ऊर्जा आणि संपूर्ण एकरेषीय संवेग. आता एक वस्तू निर्वात पोकळीतून याचा अर्थ असा की याच्यामध्ये एअर रेझिस्टन्स म्हणजे हवेचं घर्षण हे आपल्याला निग्लेक्ट करायचं आहे. ओके, एअर रेझिस्टन्स निग्लेक्ट करायचं आहे. गुरुत्वाकर्षण क्रियेअंतर्गत म्हणजे याच्यावर कार्य करणारं बल फक्त गुरुत्वाकर्षण बल आहे. याचा अर्थ असा की हे मुक्त पतन आहे, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फ्री फॉल, मुक्त पतन. ओके, मुक्त पतन. ठीक. तर अशा वेळी नेमकं काय स्थिर राहील, म्हणजे अक्षय राहील, म्हणजे कॉन्झर्व होईल? ओके, हे विचारलंय. गतिज ऊर्जा, स्थितिज ऊर्जा, संपूर्ण यांत्रिक ऊर्जा आणि संपूर्ण एकरेषीय संवेग. आता आपण पुढे जाण्याच्या आधी एक गोष्ट बघूयात की संपूर्ण यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय. संपूर्ण यांत्रिक ऊर्जा याची डेफिनेशन अशी आहे की गतिज ऊर्जा अधिक स्थितिज ऊर्जा या दोघांची बेरीज म्हणजे संपूर्ण यांत्रिक ऊर्जा होय. हे लक्षात ठेवायचं. इतर ठिकाणीही तुम्हाला याची गरज पडेल. गतिज ऊर्जा अधिक स्थितिज ऊर्जा दोघांची बेरीज. ओके. आता आपलं जे पुस्तक आहे सायन्स ऑल इन वन, त्याच्यामध्ये त्याचे हे स्क्रीनशॉट्स आहेत. हा वरचा स्क्रीनशॉट आहे हा गुरुत्वाकर्षण या प्रकरणातला आहे, तर खालचा स्क्रीनशॉट हा कार्य व ऊर्जा याच्यातला आहे. कारण हा जो प्रश्न आहे हा दोघांमधला तसा कंबाईंड प्रश्न आहे. एनिवे, गुरुत्वाकर्षणामध्ये आपण म्हटलेलं आहे की मुक्त पतनात वस्तूची एकूण यांत्रिक ऊर्जा स्थिर राहते. आणि इथे आपण रेफरन्स दिलेला आहे कार्य आणि ऊर्जा पाठात आपण बघितलेलं आहे. हे कार्य आणि ऊर्जा पाठामध्ये आपण असं डिटेल वर्किंग केलेलं आहे की एकूण यांत्रिक ऊर्जा कशी स्थिर राहते. तर त्याची ही जी आकृती आहे ती आपण सेपरेटली इथे बघूया. ही आकृती आहे. हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे. ही एक वस्तू आहे A. ती सुरुवातीला H इतक्या उंचीवर आहे पृष्ठभागापासून. ओके, ही एवढी उंची H आहे आणि ही इथून खाली पडते आहे मुक्त पतनामध्ये. ठीक आहे. आता आपण 3 ठिकाणी हिची एकूण ऊर्जा काढणार आहोत. पहिली इथे A पॉइंटवर, दुसरी C पॉइंटवर. आता C पॉइंट असा आहे की साधारणतः इथून X इतकी खाली पडल्यावर हा एक पॉइंट आपण इमॅजिनरी घेतलेला आहे. आणि तिसरा पॉइंट ज्यावेळी ही पृथ्वीवर पडेल त्यावेळी हा B पॉइंट. 3 ठिकाणी आपण ऊर्जा काढणार आहोत. इथे घेऊयात A. आता A या ठिकाणी सुरुवातीला ही वस्तू स्थिर आहे, म्हणजे गतिमान नाही वरून सोडण्याच्या आधी, म्हणजे इथे तिची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. ओके, सुरुवातीचा वेग 0 आहे. आता आपल्याला माहित आहे की एकूण यांत्रिक ऊर्जा म्हणजे गतिज ऊर्जा अधिक स्थितिज ऊर्जा. तर आता आपण A या ठिकाणी बघूयात की गतिज ऊर्जा किती. A या ठिकाणी आता गतिज ऊर्जेचं सूत्र काय आहे? गतिज ऊर्जा बरोबर 1/2 mv². v म्हणजे व्हेलॉसिटी. आता इथे सुरुवातीला ही स्थिर आहे वस्तू, म्हणजे हिची व्हेलॉसिटी 0 आहे. मग व्हेलॉसिटी 0 म्हणजे v0, म्हणजे हे संपूर्ण 0 झालं, म्हणजे गतिज ऊर्जा इथे 0 आहे. स्थितिज ऊर्जा किती?
स्थितीज ऊर्जेचं सूत्र आपल्याला माहित आहे. स्थितीज ऊर्जा, कुठलीही वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h इतक्या उंचीवर असेल तर तिची स्थितीज ऊर्जा असते mgh. m म्हणजे त्या वस्तूचं मास, g म्हणजे गुरुत्वाकर्षण, गुरुत्वीय त्वरण, आणि h म्हणजे तिची हाईट. ओके, स्थितीज ऊर्जा mgh. म्हणजे a या ठिकाणी गतीज ऊर्जा 0, स्थितीज ऊर्जा mgh, म्हणजे एकूण यांत्रिक ऊर्जा ही किती झाली? दोघांची बेरीज 0 अधिक mgh बरोबर mgh. राईट. ओके, आता C या ठिकाणी आपण बघूयात. हा C पॉइंट आहे. C पॉइंट असा आहे की इथनं ही वस्तू पडायला सुरुवात झाली आणि इथून x इतक्या अंतरावर आलेली आहे. ठीक आहे. आता इथे हे अंतर x आहे इथून, म्हणजे हे अंतर किती झालं? h - x, कारण हे पूर्ण अंतर h आहे, त्याच्यातनं हा x गेला तर एवढं अंतर आहे h - x. ओके, म्हणजे इथे h - x, म्हणजे इथली स्थितीज ऊर्जा किती असेल? स्थितीज ऊर्जा काय असते? m गुणिले g गुणिले हाईट. इथे हाईट h होती म्हणून आपण h घेतलं, पण इथे हाईट किती आहे? h - x, म्हणजे कंसात h - x. म्हणजे C या ठिकाणी मी स्थितीज ऊर्जा लिहिण्याऐवजी PE लिहितो, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. ओके, तो पोटेन्शियल एनर्जी इथे आहे mg इंटू ब्रॅकेट h - x. ही उंची आहे. आता इथे आपल्याला गतीज ऊर्जा काढायची. गतीज ऊर्जेसाठी आपल्याला इथली व्हेलॉसिटी काढावी लागेल, इथे असतानाची व्हेलॉसिटी काढावी लागेल. आता इथे असणारी व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याला गतीच्या नियमाचा वापर करावा लागेल. सुरुवातीची स्थिती ही होती, x इतकं अंतर पार केल्यावर इथे आलं तर त्याचा x इतक्या अंतरावर वेग किती असेल? त्याच्यासाठी आपण एक सूत्र वापरूयात. सूत्र आहे v² इज इक्वल टू u² प्लस 2as. v² म्हणजे फायनल वेलोसिटी इथली, u म्हणजे इनिशियल वेलोसिटी. आता v² आपल्याला माहित नाही, u आपल्याला माहित आहे की इथे सुरुवातीची वेलोसिटी किती होती? 0, म्हणजे u² सुद्धा 0 अधिक 2a. म्हणजे काय? ॲक्सेलरेशन, त्वरण. फ्री फॉल मध्ये त्वरण किती असतं? 9.8 असतं, म्हणजेच त्याला आपण g म्हणतो. ओके, g ने दाखवतो आपण ते त्वरण, तर आपण g लिहू. आणि s म्हणजे कापलेलं अंतर, तर इथून इथे कापलेलं अंतर त्याने किती आहे? x, म्हणजे 2gx. म्हणजे 0 अधिक 2gx बरोबर 2gx. राईट. हे काय आहे? v². आता आपल्याला इथली गतीज ऊर्जा काढायची. गतीज ऊर्जेचं सूत्र काय आहे आपलं? 1/2 mv². बरोबर, 1/2 m, आणि v² म्हणजे 2gx आपण काढलंच आहे. मुद्दाम v² राहू द्यायचा इथे, त्याला v करायचं नाही, म्हणजे याला स्क्वेअर रूट नाही करायचं, v² राहू द्यायचा, कारण आपल्याला इथे गतीज ऊर्जेच्या सूत्रात v² पाहिजे. ओके, सो 2gx म्हणजे गुणिले 2gx. हा 2 कॅन्सल झाला, म्हणजे काय उरला इथे? mgx. ही झाली गतीज ऊर्जा इथली. म्हणजे C या ठिकाणी गतीज ऊर्जेला मी कायनेटिक एनर्जी ke लिहितो. किती आहे? mgx. सो mgx. ठीक. म्हणजे मग आता C या ठिकाणी एकूण ऊर्जा, मी तर टोटल एनर्जी लिहितो. टोटल एनर्जी म्हणजे काय? धिस प्लस धिस, म्हणजे mgx प्लस mg इंटू ब्रॅकेट h - x, दॅट इज इक्वल टू mgx हा जशाच तसा लिहिला, प्लस हा mg इंटू h म्हणजे mgh, आणि हा mg गुणिले -x म्हणजे -mgx. आता हा -mgx, हा प्लस mgx आणि -mgx हे गेले दोन्ही, म्हणजे 0. मग काय उरलं? mgh इज इक्वल टू mgh. म्हणजे C या ठिकाणी एकूण ऊर्जा किती आली? mgh.
ए या ठिकाणी पण किती होती, mgh. ओके, आता आपण बी या ठिकाणी येऊ. बी या ठिकाणी स्थितीज ऊर्जा 0 असेल, कारण पृथ्वीच्या पृष्ठभागावर आली आता ही वस्तू. जेव्हा आपण कुठलीही वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर नेतो तेव्हाच तिला स्थितीज ऊर्जा प्राप्त होते. जेव्हा ती पृष्ठभागावर असते तेव्हा तिची इथून पृष्ठभागापासूनची उंची 0 असल्यामुळे स्थितीज ऊर्जा 0 असते. म्हणजे बी या ठिकाणी स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0. आता गतीज ऊर्जा किती? गतीज ऊर्जेसाठी आपल्याला इथे व्ही काढावं लागेल. पुन्हा आपण हेच सूत्र वापरू, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. मी आता आधी हे इथनं डिलीट करतो. आता व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर म्हणजे सुरुवातीची वेलोसिटी पुन्हा 0च आहे, 0 प्लस 2. आता ए म्हणजे इथे काय, जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, आणि इथे आपल्याला वेग काढायचा आहे म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर म्हणजे एस. तर इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे, एच. सो एच. ओके, म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gh. ओके, आता गतीज ऊर्जा किती, 1/2 mv स्क्वेअर. व्ही स्क्वेअर म्हणजे किती, 2gh. मग आपण 1/2 इंटू m, हा जो व्ही स्क्वेअर आहे, व्ही स्क्वेअरच्या ठिकाणी ही व्हॅल्यू टाकू म्हणजे 2gh. 2 कॅन्सल, काय उरलं इथे, mgh. म्हणजे या ठिकाणची गतीज ऊर्जा किती आली, mgh. म्हणजे इथे आपण लिहू कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू mgh. मग टोटल एनर्जी किती, आता टोटल एनर्जी म्हणजे ही कायनेटिक एनर्जी अधिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे mgh अधिक 0 बरोबर mgh. म्हणजे बी या ठिकाणी सुद्धा टोटल एनर्जी किती आली, mgh. सी च्या ठिकाणी पण टोटल एनर्जी mgh, ए च्या ठिकाणी पण mgh. म्हणजे एकूण यांत्रिक ऊर्जा ही सेम राहिली. मात्र गतीज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा या बदलल्या. इथे गतीज ऊर्जा 0 होती, इथे mgx होती, इथे mgh होती. इथे स्थितीज ऊर्जा mgh होती, इथे mgh-1 झाली, तर इथे 0 झाली. याचा अर्थ गतीज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा इंडिपेंडेंटली दोघं बदलल्या, पण त्यांची बेरीज म्हणजे एकूण यांत्रिक ऊर्जा सेम राहिली. म्हणजे याचं उत्तर आहे गतीज ऊर्जा सेम राहिली का, स्थिर राहिली का, नाही, ती बदलली. स्थितिज ऊर्जा ती पण बदलली, पण संपूर्ण यांत्रिक ऊर्जा मात्र स्थिर राहिली. तर हे याचं आन्सर आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. हा प्रश्न असा आहे की पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाची गतीज ऊर्जा EK एवढी आहे, कायनेटिक एनर्जी. K फॉर कायनेटिक, E फॉर एनर्जी. आता पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर निसटण्यासाठी त्याला किमान केवढी ऊर्जा दिली पाहिजे, म्हणजे ॲडिशनल ऊर्जा किती दिली गेली पाहिजे. आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये तुम्ही बघाल गुरुत्वाकर्षणाच्या याच्यात हे असं व्यवस्थित वर्किंग करून दाखवलेलं आहे. आता हे मॅथमॅटिकल वर्किंग थोडंसं मोठं आहे, त्याच्यासोबत ही आकृती दिलेली आहे. आपण फक्त आपल्या उदाहरणापुरती ही आकृती वेगळी काढू आणि हे समजून घेऊ. ही पृथ्वी आहे, पृथ्वीचं वस्तुमान ME आहे, पृथ्वीची त्रिज्या RE आहे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून H इतक्या उंचीवर हा उपग्रह वर्तुळाकार कक्षेत फिरतो आहे. ओके, असा. आणि त्याचं वस्तुमान आहे स्मॉल m. ओके, हे सगळे इथे दिलेलं आहे. आता तुम्ही हे जे दोन सूत्र आहेत, हे दोन सूत्र पाठच आपण ठेवायची. हे सूत्र आहे VO म्हणजे ऑर्बिटल व्हेलॉसिटी. म्हणजे हा जो उपग्रह आहे हा ज्या वेगाने इथे फिरतो आहे त्याला आपण म्हणायचं ऑर्बिटल व्हेलॉसिटी. त्याचं सूत्र आहे स्क्वेअर रूट ऑफ G, हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, इंटू ME म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान, डिवायडेड बाय R प्लस H. R प्लस H म्हणजे काय, हा RE म्हणा किंवा R म्हणा नुसतं, आणि H ही पृष्ठभाग आहे. R म्हणजे पृथ्वीची त्रिज्या
आणि h म्हणजे त्रिज्येच्या वर म्हणजे पृष्ठभागाच्या वरची हाईट r + h. हे सूत्र पाठच ठेवायचं. ही काय ऑर्बिटल वेलोसिटी म्हणजे परिभ्रमणाचा वेग. आणि एस्केप वेलोसिटी, एस्केप वेलोसिटी म्हणजे काय की या उपग्रहाला किती वेग मिळाला तर हा गोलाकार न फिरता सरळ इथनं बाहेर निघून जाईल. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला भेदून तो बाहेर अवकाशात निघून जाईल. त्याला म्हणतात एस्केप वेलोसिटी, मुक्तिवेग. मुक्तिवेगाचं सूत्र आहे √2gme / r + h. म्हणजे हे बाकीचं सेम आहे, त्याला फक्त हा मध्ये 2 आहे. मग याच्यातला आपण हा 2 स्क्वेअर रूटच्या आतच आहे म्हणून हा √2 जर बाहेर काढला म्हणजे हा 2 बाहेर काढला, पण 2 बाहेर काढताना स्क्वेअर रूटच्या साइन सहित काढावं लागेल. मग √2 आणि मग वरती काय उरेल, मध्ये काय उरेल, हे उरेल gme / r + h. पण gme / r + h स्क्वेअर रूट म्हणजेच काय ऑर्बिटल वेलोसिटी. म्हणजे थोडक्यात एस्केप वेलोसिटी बरोबर √2 गुणिले ही ऑर्बिटल वेलोसिटी. ओके, ठीक. आता प्रश्न काय आपल्याला, प्रश्न असा आहे की पृथ्वीच्या कक्षेतून त्याला बाहेर निसटायचंय, तर बाहेर निसटण्यासाठी त्याला गतिज ऊर्जा द्यावी लागेल. गतिज ऊर्जा काय असते 1/2 mv². आणि याला बाहेर निसटायचंय म्हणजे हा v किती असला पाहिजे, हा एस्केप वेलोसिटी इतका असला पाहिजे. ओके, म्हणजे गतिज ऊर्जा ही त्याला किती द्यावी लागेल 1/2 v एस्केपचा स्क्वेअर. ओके, पण v एस्केप म्हणजे √2 vo आहे. मग ते आपण सूत्रामध्ये टाकू म्हणजे 1/2 m. आता v एस्केप म्हणजे हे सूत्र टाकू आपण त्याच्यामध्ये √2 vo याचा स्क्वेअर बरोबर 1/2 m √2 चा स्क्वेअर म्हणजे 2 आणि vo चा स्क्वेअर म्हणजे vo चा स्क्वेअर. ओके, ठीक. आता आपण काय करू, हे जे आपल्याला मिळालं याला रिअरेंज करू. हा जो 2 आहे हा 2 आपण इकडे आणू म्हणजे 2 गुणिले कंसात उरलं 1/2 mvo². पण 1/2 mvo² म्हणजे काय, नॉर्मल त्याची कायनेटिक एनर्जी. व्हीओ ही त्याची परिभ्रमणाची गती आहे, वेग आहे. म्हणजे 1/2 mvo² म्हणजे त्याची नॉर्मल कायनेटिक एनर्जी. म्हणजे याचा अर्थ एस्केप होण्यासाठी त्याला 2 गुणिले त्याची जी नॉर्मल कायनेटिक एनर्जी आहे ही एवढी ऊर्जा द्यावी लागेल. ओके, त्याची जी नॉर्मल कायनेटिक एनर्जी आहे फिरतानाची त्याच्या दुप्पट ऊर्जा जर त्याला मिळाली तर तो बाहेर पडेल. मग त्याची आधीची त्याची तो फिरतोय म्हणजे त्याच्याकडे ek एवढी ऊर्जा आहेच, प्लस त्याला ek एवढी ऊर्जा द्यावी लागेल, तेव्हा ती 2ek एवढी होईल. ओके, म्हणजे ॲडिशनल ऊर्जा त्याला किती द्यावी लागेल ek. ओके, म्हणजे किमान केवढी ऊर्जा दिली पाहिजे तर ek एवढी. म्हणजे त्याची ओरिजिनल आधीच ek आहे, अधिक त्याला एवढी ॲडिशनल ek दिली म्हणजे 2ek झाली. 2ek जर झाली तर तो एस्केप होईल. ओके, ठीक आहे. तर ॲडिशनल त्याला ek एवढी ऊर्जा द्यावी लागेल. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. डॅश डॅश वस्तूचे वजन सर्वात जास्त असते, पृथ्वीच्या ध्रुवांवर का विषुववृत्तावर का अंतर्भागामध्ये की पृष्ठभागावर. आता आपल्या पुस्तकामध्ये आपण जीच्या मूल्यात वेगवेगळ्या ठिकाणी होणारे बदल हे संपूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्याच्यातला मी छोटा पार्ट तुम्हाला दाखवतो आहे आणि त्याची आकृती आपण पाहणार आहोत. ही आकृती. आता इथे एक लक्षात ठेवायचं,
आपण आपल्या पुस्तकामध्ये जी ची व्हॅल्यू काढून दाखवली ती कशी बघा, F इज इक्वल टू mg हे सूत्र आपल्याला माहिती आहे आणि प्लस आपल्याला न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार F इज इक्वल टू कॅपिटल G mm अपॉन r स्क्वेअर हे पण सूत्र माहिती आहे आपल्याला. ओके, यातलं m म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या वस्तूचं वस्तुमान, कॅपिटल M म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान, G हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट, R म्हणजे पृथ्वीची त्रिज्या. तर F इज इक्वल टू mg पण असतं आणि F इज इक्वल टू हे पण असतं, म्हणजे हे दोघं इक्वल आहेत. या दोघांना जर आपण इक्वेट केलं म्हणजे mg इज इक्वल टू G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r स्क्वेअर. हा m आणि हा m कॅन्सल झाला म्हणजे G बरोबर किती, Gm अपॉन कॅपिटल R स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ काय की पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण हे G तर कॉन्स्टंट आहे, मास म्हणजे पृथ्वीच्या वस्तुमानाशी समानुपाती असतं आणि पृथ्वीच्या त्रिज्येशी व्यस्तानुपाती असतं. म्हणजे जिथे त्रिज्या कमी तिथे गुरुत्वीय त्वरण जास्त, जिथे त्रिज्या जास्त तिथे गुरुत्वीय त्वरण कमी. आपल्याला माहित आहे की पृथ्वी ही परफेक्ट वर्तुळाकार नाही तर अशी इथे चपटी आहे ध्रुवांवर आणि विषुववृत्तांवर फुगीर आहे. याचा अर्थ ध्रुवांवर r कमी आहे. म्हणजे इथे जर आपण असं मानलं की हे पृथ्वीचं केंद्र आहे तर ही जी त्रिज्या आहे इथे ही कमी आहे आणि इथे जास्त आहे. याचा अर्थ असा की ध्रुवावर r कमी असल्यामुळे G जास्त असेल आणि तो खरंच जास्त असतो, तो साधारणतः 9.832 इतका असतो. आणि विषुववृत्तावर r जास्त म्हणजे G कमी, तर तो खरोखर कमी असतो 9.78 एवढा. ओके, थोडक्यात काय की आणि G जास्त तर वजन जास्त. वजन म्हणजे काय, m इंटू G बरोबर. कुठल्याही वस्तूचं वजन म्हणजे m इंटू G. G जिथे जास्त तिथे वजन जास्त. तर आपल्याला माहिती आहे ध्रुवांवर G जास्त म्हणजे ध्रुवांवर वजन जास्त आणि विषुववृत्तावर हा G कमी म्हणजे विषुववृत्तावर वजन कमी. याचा अर्थ करेक्ट आन्सर आहे आपला हे. ओके, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न असा आहे की उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या चेंडूचा 5 सेकंदानंतरचा वेग किती होईल. ओके, तर तसं बघायला गेलं तर हे उदाहरण गती या पाठातलं सुद्धा म्हणू शकतो आपण, कारण आपल्याला इथे गतीचं समीकरण वापरावं लागेल. आणि म्हटलं तर हे गुरुत्वाकर्षणाचंही आपण म्हणू शकतो, कारण याच्यात जी वस्तू सोडलेली आहे गच्चीवरून ती गुरुत्वाकर्षणाच्या फोर्समुळे खाली येते. एनिवे, आता गतीचं कुठलं समीकरण आपल्याला वापरावं लागेल. गतीची 3 समीकरणं आपल्याला माहित आहेत. तर पहिलं समीकरण आहे v इज इक्वल टू u प्लस at. आता ही गच्चीवरून ती वस्तू तो चेंडू आपण सोडतोय म्हणजे गच्चीवर त्या चेंडूचा सुरुवातीचा वेग 0 आहे म्हणजे u इज इक्वल टू 0. ओके, आणि 5 सेकंद म्हणजे टाइम t इज इक्वल टू 5 सेकंद. ओके, आता नॉर्मली गतीवरचे प्रश्न सोडवताना काय करायचं की 3 जे आपले समीकरण असतात v इज इक्वल टू u प्लस at, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as आणि तिसरं आहे s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. आपल्याला दिलेलं काय आहे, आपल्याला दिलेलं आहे u इज इक्वल टू 0 दिलेलं आहे म्हणजे ते आपल्याला माहित आहे की वरून सोडतो आहे म्हणजे त्याची इनिशियल व्हॅल्यू 0 आहे. टाइम दिलेला आहे 5 सेकंद आणि काढायचं काय आहे वेग, 5 सेकंदानंतरचा वेग म्हणजे v काढायचा आहे. तर या तिन्ही बाबी असलेलं समीकरण कोणतं, तर हे ते समीकरण आहे. अशा पद्धतीने निवडायचं. ओके, सो v आपल्याला काढायचं आहे u 0 अधिक a. आता इथे a म्हणजे ॲक्सेलरेशन. आता हे
वरून खाली पडतो आहे म्हणजे इथे ॲक्सिलरेशन आहे जी, म्हणजे गुरुत्वीय त्वरण. आणि बघा की ही पृथ्वी आहे आणि हा गच्चीवरनं चेंडू खाली पडतोय, तर चेंडूची गती पण खालच्या बाजूला आहे आणि पृथ्वीच्या त्वरणाची दिशा आपल्याला माहीतच आहे की ती खालच्या बाजूने ओढते. दोघांची दिशा सेम असल्यामुळे इथे जी आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत. ओके, सो ए म्हणजे जी दॅट इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो 9.8 गुणिले टी. टी म्हणजे काय? टाइम. टाइम किती आपला? 5 सेकंद. सो 5. सो व्ही इज इक्वल टू, हा झिरो काही कामाचं आहे, 9.8 गुणिले 5 ते येतात 49. म्हणजे त्याचा 5 सेकंदांचा जो वेग 49 मीटर पर सेकंड एवढा असेल, म्हणजे एवढा असेल. तुम्ही जर आपलं पुस्तक पाहिलं सायन्स ऑल इन वन, तर या पुस्तकामध्ये गुरुत्वाकर्षणाच्या शेवटी जी सोडवलेली उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये हे उदाहरण सोडून दाखवलेलं आहे आणि त्याचं उत्तर हे आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. पुढचा प्रश्न असा आहे की एका पाण्याने भरलेल्या रबरी चेंडूच्या तळाशी छोटे छिद्र आहे. जर हा चेंडू साधा दोलक म्हणजे सिंपल पेंडुलम करण्यासाठी वापरला तर चेंडू दोलन घेत असताना त्याच्या दोलनाचा काल काय होईल? कमी होईल की प्रथम कमी होईल आणि नंतर वाढेल, आणि प्रथम वाढेल नंतर कमी होईल, का नुसतं वाढेल? ओके, आपल्या पुस्तकामध्ये तुम्ही संकीर्णच्या अंडर तुम्ही बघाल, त्याचा स्क्रीनशॉट मी इथे दिलेला आहे की पेंडुलम घड्याळ, पेंडुलम क्लॉक याचे काही डिटेल्स दिलेले आहेत की हे कोणी डिस्कवर केलं वगैरे वगैरे. आणि याच्यात हे सांगितलेलं आहे की दोलकाच्या टोकाशी असलेल्या गोळ्याचा गुरुत्वमध्य खाली सरकल्यास दोलकाची परिणामकारक लांबी वाढते आणि दोलनकान वाढतो. आणि इथे तेच एक्झाम्पल दिलेलं आहे की दोलकाच्या टोकाला पाण्याने भरलेला गोळा जोडला असेल आणि खाली छिद्र असेल तर काय होईल? एनिवे, हा जो सिंपल पेंडुलम असतो, सिंपल पेंडुलमच्या दोलनाचं सूत्र आपण इथे दिलेलं आहे. ते सूत्र असं आहे, दोलन काळ बरोबर म्हणजे टी बरोबर 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल अपॉन जी. इथे एल म्हणजे दोलकाची लांबी. आता इथे दोलकाची लांबी वरती आहे, याचा अर्थ दोलकाची लांबी वाढली तर टी वाढेल म्हणजे दोलनाचा काल वाढेल, म्हणजे त्याला एक दोलन कंप्लीट करण्यासाठी जास्त वेळ लागेल. आणि आपण नॉर्मल लाईफमध्ये सुद्धा इमॅजिन करू शकतो की जो दोलक असतो घड्याळीचा, तो जर जितका लांब झाला तितकं त्याला एक दोलन करायला जास्त वेळ लागेल. ओके, आता ही सिच्युएशन आपण इथे इमॅजिन करू. समजा हा नॉर्मल दोलक आहे. या नॉर्मल दोलकामध्ये समजा इथे दोलकाचं मध्य आहे. ओके, गुरुत्व मध्य, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर जिथे तो टांगलेला आहे इथे, इथून तर गुरुत्वामध्यपर्यंतची जी लांबी असते ती या सूत्रातली एल असते लांबी. ओके, म्हणजे इथून तर इथपर्यंत ही एल. आता समजा हा पाण्याने भरला, हा पोकळ होता इथला गोल, हा पाण्याने भरला. पाण्याने फुल भरला असेल तर त्याचा गुरुत्व मध्य इथेच राहतो मध्ये, म्हणजे एल एवढाच राहतो. समजा इथे छिद्र केलं छोटंसं आणि आता हे पाणी पळतंय, तर जसं हे पाणी पळत जाईल खाली, ही इथली पाण्याची पातळी कमी होत जाईल. आता जोपर्यंत ही पाण्याची पातळी मध्यापेक्षा वर आहे त्यावेळी काय होईल की हे पाणी असलेला भाग खालचा जास्त आहे, पाणी नसलेला भाग कमी आहे, त्याच्यामुळे हा जो गुरुत्वमध्य हा थोडा खाली सरकेल. समजा आपण समजूया की इथे सरकेल गुरुत्वमध्य. त्यामुळे काय होईल, दोलकाची जी इफेक्टिव्ह लांबी आहे ही अशी वाढेल, ही याच्यापेक्षा जास्त होईल. मग जास्त झाली म्हणजे आपल्याला माहित आहे की दोलनकाल वाढेल, कारण दोलनकाल हा लांबीशी समानुपाती असतं, लांबीच्या वर्गमुळाशी. म्हणजे पाणी जसं कमी होत जाईल ही इफेक्टिव्ह लेंथ, परिणामकारक लांबी वाढेल, त्याच्यामुळे दोलनकाल वाढेल.
पण जसं जसं पाणी जास्त जास्त कमी होत जाईल आणि हे मध्यापेक्षा खाली येईल पाणी, बघा यावेळी काय होईल की हा पाण्याचा भाग कमी आहे आणि पाणी नसलेला भाग जास्त आहे, त्याच्यामुळे हा जो इथे होता गुरुत्व मध्य हा ऍक्च्युली वर सरकेल. वर सरकल्यामुळे समजा इथे कुठे सरकला, वर सरकल्यामुळे ही लांबी कमी होईल आणि आपल्याला माहित आहे की लांबी जर कमी झाली तर दोलन काळ पण कमी होतो. म्हणजे थोडक्यात काय की या पद्धतीने ते छिद्र असलं आणि त्याच्यातनं पाणी गळत राहिलं तर सुरुवातीला दोलन काळ वाढेल आणि नंतर कमी होईल. हे करेक्ट आन्सर आहे. याचं कारण म्हणजे सुरुवातीला गुरुत्व मध्य खाली सरकेल, खाली सरकल्यामुळे लांबी वाढेल, लांबी वाढल्यामुळे इफेक्टिव्ह लांबी म्हणतात ना त्याला, ती इफेक्टिव्ह लांबी वाढल्यामुळे दोलनकाल वाढेल. पण जसजसं पाणी कमी कमी होत जाईल तर गुरुत्व मध्य उलट दिशेने वर सरकेल, वर सरकल्यामुळे त्याची इफेक्टिव्ह लांबी कमी होईल, इफेक्टिव्ह लांबी कमी झाल्यामुळे दोलनकाळ कमी होईल. ओके, ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. पुढचा प्रश्न आहे 2018चा आणि हा जो प्रश्न आहे हा आहे 2021चा, जी बरीच 3-4 वेळा पुढे जाऊन जाऊन अखेर झाली परीक्षा प्रिलिम्स 2021ची, तिच्यातला प्रश्न आहे. दोघं सारखेच आहेत. हे प्रश्न आहेत जिओ स्टेशनरी सॅटेलाइट संदर्भात. आता जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणजे काय? आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये मी भूस्थिर उपग्रह म्हणजे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट याच्या बाबतीत अत्यंत डिटेल दिलेलं आहे आणि आकृती पण दिलेली आहे. आता ही आकृती आपण थोडीशी डिटेल पाहू. जिओ म्हणजे काय? जिओ म्हणजे भूभाग, म्हणजे जमिनीचा भाग, जमीन. आणि स्टेशनरी म्हणजे काय? स्टेशनरी म्हणजे स्थिर. याचा अर्थ जिओ स्टेशनरी म्हणजे काय की भूभागाच्या सापेक्ष स्थिर असणारा. ओके, आता हे कसं असतं बघा. हा जो आहे इथे सॅटेलाइट आहे आणि हा असा भारताच्या वर आहे. ओके, आता काय होतं की आपली जी पृथ्वी असते ती अशी फिरत असते स्वतःभोवती. ओके, आणि हा सॅटेलाइट जो आहे हा पण असा पृथ्वीभोवती फिरत असतो आणि सॅटेलाइटला असा वेग दिलेला असतो की पृथ्वी ज्या वेगाने स्वतःभोवती फिरते त्याच वेगाने हा सॅटेलाइट सुद्धा पृथ्वीभोवती अशा पद्धतीने फिरत असतो की तो प्रत्येक वेळी ज्या भूभागाच्या वर आहे त्या भूभागाच्या वरच राहील. बघा या पोझिशनमध्ये तो इथे आहे भारताच्या वर. आता पृथ्वी फिरली तर भारत इकडे आला तर तो सॅटेलाइट पण तेवढं फिरून आला आणि परत भारताच्या वरच आहे तो. बघा असा असा बरोबर भारताला कव्हर करतो. आता पृथ्वी परत अशी फिरली थोडीशी, आता भारत इथे आला तर सॅटेलाइट पण फिरून इथे आला आणि परत तो भारताच्या वरच आहे. बघा या इथे पुन्हा इकडे पृथ्वी फिरली तर भारत इथे आला तेव्हा सॅटेलाइट पण इथेच आहे. ओके, म्हणजे पृथ्वीला स्वतः भोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात, तर सॅटेलाइटला असा वेळ दिलेला असतो की तो सुद्धा 24 तासात पृथ्वीभोवतीचं परिभ्रमण कंप्लीट करतो, इतका वेग दिलेला असतो. ओके, मग आपल्याला माहित आहे की जे टीचं सूत्र आहे त्याच्यामध्ये जर आपण 24 तास टाकलं, हे टीचं सूत्र आहे टी स्क्वेअरचं, याच्यात तुम्ही डिटेलमध्ये जायची गरज नाही. या टी मध्ये आपला जो उपग्रह आहे किती वेळात पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करतो? 24 तासात. कारण पृथ्वी पण स्वतःभोवती 24 तासात प्रदक्षिणा पूर्ण करते आणि त्याला जिथेच तिथे राहायचं आहे म्हणून त्याला सुद्धा 24 तासात पूर्ण करायला पाहिजे प्रदक्षिणा. तर इथे जर टीच्या ठिकाणी 24 तास ही व्हॅल्यू टाकली तर आपल्याला जी त्याची हाईट मिळते, इथे या सूत्रामध्ये ही हाईट आहे बघा, तर हाईट जी मिळते ती मिळते 35,786. किती? 35,786
786 किलोमीटर. म्हणजे तो उपग्रह 35,786 म्हणजेच साधारणतः 36,000 किलोमीटर. साधारणतः 36,000 किलोमीटर एवढ्या उंचीवर असला तर त्याला परिभ्रमणाला बरोबर 24 तास लागतात आणि त्यामुळे तो एकाच ठिकाणी स्थिर राहिल्यासारखा वाटतो. ओके, त्याच्यासाठी तो 36,000 किलोमीटरवर पाहिजे. राईट. ओके, मग आता आपण प्रश्नाकडे येऊ. तर बघा, आपण आधीच बघितलं की त्याला समुद्र सपाटीपासून जर साधारणतः 36,000 किलोमीटर उंचीवर सोडलं तर तो बरोबर 24 तासात आपलं परिभ्रमण पूर्ण करतो आणि त्यामुळे स्टेशनरी असल्यासारखा भासतो. म्हणजे हे उत्तर बरोबर. हा जो 2021 मध्ये प्रश्न विचारला गेला होता, याच्यात 2 विधान आहेत. दूरसंचार उपग्रह. आता दूरसंचार उपग्रह हा ऍक्च्युली जिओ स्टेशनरी असतो. ओके, इनफॅक्ट दूरसंचार म्हणजे दळणवळणासाठीचे उपग्रह, इनसॅट. हे आपण इथे लिहिलेलं आहे बघा, भारताचे इनसॅट हे उपग्रह भूस्थिर प्रकारचे आहेत. ओके, कारण ते टीव्ही, दळणवळण वगैरे याच्यासाठी वापरले जातात. ओके, तर दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे 0 असते. म्हणजे काय की समजा मी इथे भारतात उभा आहे, तर मला हा इथे डोक्यावर दिसतो, इथे पण मला डोक्यावर दिसतो, इथे पण मला डोक्यावर दिसतो, इथे पण डोक्यावर दिसतो. म्हणजे सापेक्ष गती 0 आहे. मला काय वाटतं की हा माझ्या डोक्यावरच आहे, म्हणजे हा फिरतच नाहीये. म्हणजे याला सापेक्ष गती म्हणतात. म्हणजे त्याची सापेक्ष गती 0 असते. हे बरोबर आहे. आणि म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास स्थिर आहे असे वाटते. हे पण बरोबर आहे. माझ्या डोक्यावरच आहे, तर मला वाटतं हा मूव्ह होत नाहीये, हलतच नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय की ए विधान बरोबर आणि ती बी ची कारणमीमांसा आहे. ओके, म्हणजे त्याची सापेक्ष गती 0 असते आणि ती गती 0 असल्यामुळे तो आपल्याला स्थिर असल्यासारखा वाटतो. राईट. परफेक्ट. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. हा प्रश्न आहे वजनरहित अवस्थेच्या बाबतीत. उपग्रहामधली वजनरहित अवस्था म्हणजे वेटलेसनेस. उपग्रहामधली वजनरहितता म्हणजे वेटलेसनेस, किंवा लिफ्ट ज्यावेळी तुटते किंवा आपण झोपाड्यावरनं ज्यावेळी खाली येतो त्यावेळी आपल्याला येणारी वजनरहिततेची म्हणजे वेटलेसनेसची फिलिंग, ही व्यवस्थित समजण्यासाठी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचं आहे. पहिली गोष्ट अशी की ग्रॅव्हिटी हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे का नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे संपर्क बल, म्हणजे जिथे 2 वस्तूंच्या संपर्काने फोर्स निर्माण होतो, संपर्काची गरज असते. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे जिथे संपर्काची गरज नसते. एखाद्या माणसाला आपण ढकलतो त्यावेळी आपण प्रत्यक्ष त्याला आपला हात लावतो आणि ढकलतो, म्हणजे तो कॉन्टॅक्टची त्याला गरज असते, म्हणजे तो कॉन्टॅक्ट फोर्स आहे. पण मॅग्नेटिक फोर्स, आता मॅग्नेटमध्ये संपर्काची गरज असते का? नाही. मॅग्नेटच्या बाजूला जरी लोखंड ठेवलं तरी ते हवेतनं त्याला ओढून घेतं, म्हणजे कॉन्टॅक्टची गरज नसते. असे फोर्सेस म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. मग ग्रॅव्हिटी हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे का नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे? तर तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. का? आता समजा ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवर एक ही अशी बिल्डिंग आहे, हे आजूबाजूला वातावरण आहे, वायूचे कण आहेत, हा कोणीतरी बॉल वरती फेकलेला आहे. हे वायूचे कण आहेत, यांचा पृथ्वीशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसतो, हे हवेत तरंगत असतात, तरी ते खेचले जात असतात, म्हणून ते वातावरणात राहतात, अन्यथा इथून निघून गेले असते. ते कोणीतरी वरती बॉल फेकला तर ज्यावेळी तो हवेत असतो त्यावेळी त्याचा पृथ्वीशी काही कॉन्टॅक्ट नसतो, तरी पृथ्वी त्याला खेचत असते. आपण समजा इथे 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावर बसलेलो आहोत आणि इथून जर आपण उडी मारली तर उडी मारल्यानंतर आपला आणि पृथ्वीचा काही काळ संपर्क नसतो, कॉन्टॅक्ट नसतो, तरी आपण पृथ्वीकडे खेचले जातो. याचा अर्थ ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे, असंपर्क बल आहे. ओके, राईट. आता पुढचा मुद्दा असा
की मग आपल्याला जी वेटची फिलिंग येते ती नेमकी कशामुळे येते, ती ग्रॅव्हिटीमुळे येते का दुसऱ्या कशामुळे येते. आता याच्यात दोन गोष्टी वेगवेगळ्या करायच्या. एक म्हणजे वेटचं कारण कॉज हे वेगळं असतं आणि वेटची जी फिलिंग येते आपल्याला ती वेगळी असते. फिलिंग, उदाहरणार्थ बघा, ज्यावेळी आपण इथे समजा दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर बसलेलो आहोत तर इथे आपल्याला वेटचं फिलिंग येतं की मी सोफ्यावर बसलेलो आहे आणि मला वेट आहे असं फिलिंग येतं. समजा आपण उडी मारली आणि काही काळ आपण हवेत असलो तर ज्या काळात आपण 2-4-5 सेकंदासाठी हवेत असतो त्या काळात आपल्याला वजनाचं फिलिंग येत नाही, फक्त तरंगल्यासारखं वाटतं. आता इथे ज्यावेळी आपण बसलो होतो त्यावेळी पण गुरुत्वाकर्षण काम करत होतं, इथे ज्यावेळी हवेत होतो आपण त्यावेळी पण गुरुत्वाकर्षण काम करत होतं, पण एका वेळी वेटचं फिलिंग होतं एका वेळी नव्हतं. याचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वेटच्या फिलिंगला कारणीभूत नाही. फिलिंग म्हणतोय आम्ही, वेटला कारणीभूत आहे पण वेटच्या फिलिंगला कारणीभूत नाही. मग वेटच्या फिलिंगला कारणीभूत काय आहे ते आपण बघू. इथे आपण ज्यावेळी बसलेलो होतो त्यावेळी आपल्याला वेटचं फिलिंग होतं, इथे हवेत मात्र वेटचं फिलिंग नव्हतं. याचा अर्थ या दोघांमध्ये जो फरक असेल तो आपल्या फिलिंगला कारणीभूत आहे. मग याच्यातला फरक काय आहे, इथे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये दुसरं काहीच नव्हतं, इथे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्या घराचा फ्लोअर होता. याचा अर्थ जेव्हा आपला दुसऱ्या एखाद्या स्थिर गोष्टीशी कॉन्टॅक्ट येतो तेव्हा आपल्याला वेटचं फिलिंग येतं. मग स्थिर गोष्टीशी आपल्याला ज्यावेळी कॉन्टॅक्ट येतो त्यावेळी नेमकं काय होतं, समजा ही जमीन आहे किंवा हा आपला फ्लोअर आहे, इथे जर आपण उभे असलो इथे कॉन्टॅक्ट येतो आपला. मग नेमकं काय होतं, ज्यावेळी आपण या फ्लोअरशी, हा फ्लोअर स्थिर आहे तर काय होतं, इथे ज्यावेळी आपण उभे असतो आपल्याला पृथ्वी खालच्या बाजूने पृथ्वीचं गुरुत्व बल mg इतक्या फोर्सने ओढत असतं, बरोबर. m म्हणजे आपलं मास, वस्तुमान, आणि g म्हणजे गुरुत्व त्वरण, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. म्हणजे आपल्याला पृथ्वी इतक्या फोर्सने खाली ओढत असते. मग न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार हा जो सरफेस आहे हा पण आपल्याला तितक्याच बलाने वरती ढकलत असतो, म्हणजे तेवढंच बल तो प्रयुक्त करत असतो. याला नॉर्मल रिॲक्शन म्हणतात. ओके. मग ही जी नॉर्मल रिॲक्शन असते म्हणजे या स्थिर पृष्ठभागाने गुरुत्व त्वरणाच्या विरुद्ध बाजूला आपल्यावर लावलेलं जे बल असतं हे बल, या बलामुळे आपल्याला वेटची फिलिंग होते. ज्यावेळी आपण हवेत होतो इथे काही खाली स्थिर असं काही नव्हतंच, त्याच्यामुळे इथे जरी mg एवढ्या फोर्सने आपण खाली ओढले जात होतो पण इथे इकडनं उलट दिशेला विरोध करायला काहीच नव्हतं, कारण इथे काही स्थिर काही नाहीच आहे, इथे फक्त हवा आहे, बरोबर. याचा अर्थ जिथे कुठे विरोध करणारं एखादं बल अस्तित्वात असतं तो विरोध म्हणजे आपल्या वजनाचं फिलिंग आहे. विरोध हा शब्द लक्षात ठेवा. वजन म्हणजे वजनाची फिलिंग तिथेच येईल जिथे काहीतरी त्याच्या विरुद्ध विरोध करणार असेल. म्हणजे विरोध हे पक्क लक्षात ठेवायचं इज इक्वल टू वजनाची भावना किंवा फिलिंग. ओके, राईट. आता आपण याच्या बेसिसवर पुढच्या कन्सेप्टकडे जाऊ. आता प्रत्येक वेळी आपण ज्या सरफेसवर उभे आहोत तो सरफेस स्थिरच असेल असं नाही. ओके. ज्यावेळी स्थिर होता, जशी आपण ही इमॅजिन केली होती, समजा ही जमीन आहे, स्थिर आहे, पृथ्वी आपल्याला mg एवढ्या फोर्सने खाली ओढण्याचा प्रयत्न करते, पण हा जो सरफेस आहे तो खाली ओढू देत नाही, तो त्याला विरोध करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला वजनाची फिलिंग येते. पण प्रत्येक वेळी असा स्थिर पृष्ठभाग असेल नाही. मग कधी असं होऊ शकतं, समजा आपण लिफ्टमध्ये बसलो आहोत असे. आता लिफ्ट समजा एकाच ठिकाणी थांबलेली असेल तर ठीक आहे, इथे आपलं वजन खाली आणि पृथ्वीचा
लिफ्टचा पृष्ठभाग आपल्याला वर ढकलेल. पण ज्यावेळी ही लिफ्ट खाली किंवा वर जायला लागते त्यावेळी आपण ज्या पृष्ठभागावर उभे आहोत तो पृष्ठभागच आता हलतोय, स्थिर नाही तो. मग अशा वेळी काय होणार? याच्यासाठी एक साधी सिच्युएशन इमॅजिन करा. आपला टग ऑफ वॉर आपण खेळतो. ओके, हा दोर आहे, इकडे काही जण ओढतायत, इकडे काही जण ओढतायत. आता समजा की हे जे आहेत यांनी फक्त दोर असा पक्का धरून ठेवलेला आहे, बस. ते काही फोर्स लावत नाहीयेत. तर आपण तितकाच फोर्स लावू आणि दोघं जण कुठेच इकडे तिकडे मूव्ह करणार नाहीत. ओके, आता असं इमॅजिन करा की समजा यांनी जास्त फोर्स लावायला सुरुवात केली या बाजूला. तर आपल्याला जर हे बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला एक्स्ट्रा फोर्स लावावा लागेल. करेक्ट? कारण तिथे विरोध आहे. आता हा विरोध इकडे वाढलेला आहे म्हणजे आपल्याला जास्त फोर्स इकडे लावावा लागेल. आता समजा हे इकडची माणसं थकली आणि ही कमी फोर्स लावायला लागली किंवा फोर्सच नाही लावायला लागली तर हे इकडे इकडे सरकायला लागतील. त्यावेळी आपल्याला खेचण्यासाठी कमी फोर्स लागेल कारण आता विरोध कमी आहे. ओके, एक्झॅक्टली असे सिच्युएशन लिफ्टमध्ये आता आपण इमॅजिन करू. ही लिफ्ट आहे, या 3 पोझिशन मी दिलेल्या आहेत आणि या लिफ्टमध्ये हा वजन काटा आहे. वजन काट्यावर आपण उभे आहोत. ज्यावेळी ही लिफ्ट स्थिर आहे किंवा एक समान वेगाने चाललेली आहे, एक समान वेग ज्यावेळी असतो त्यावेळी त्वरण 0 असतं, हे लक्षात ठेवा. जेव्हा वेग एक समान असतो तेव्हा त्वरण 0 असतं. या दोन्ही सिच्युएशनमध्ये स्थिर किंवा एक समान वेग, या दोन्ही सिच्युएशनमध्ये आपल्याला पृथ्वी जी एवढ्या त्वरणाने खाली ओढेल म्हणजे mg एवढ्या फोर्सने खाली ओढेल आणि त्याचवेळी हा वजन काटा तेवढाच फोर्स इकडे लावेल. ओके, समजा हे mg इज इक्वल टू 100 आहे. ठीक आहे, 100 न्यूटन. तर हा वजन काटा पण 100 न्यूटन एवढा फोर्स लावेल म्हणजे साधारणतः 10 kg अंदाजे. 9.8 च्या ऐवजी जी ची किंमत आपण 10 घेऊ म्हणजे 10 किलो. तर हा वजन काटा आपल्याला 10 किलो वजन दाखवेल. कारण वजन म्हणजे काय आपल्याला माहित आहे, विरोध. या वजन काट्याचा विरोध 100 न्यूटन म्हणजे 10 kg. ओके, आता समजा ही लिफ्ट वरती जायला लागली आणि ती साधारणतः असं आपण समजू की 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढ्या त्वरणाने वरती जायला लागली. मग आता आपल्याला माहिती आहे की फोर्स म्हणजे F इज इक्वल टू ma. ओके, m आपण 10 ॲज्युम करू तर मग 10 गुणिले त्वरण 5 म्हणजे 50. तर 50 न्यूटन एवढ्या फोर्सने ही वरती जायला लागली. आता काय होतंय बघा, पृथ्वी आपल्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करते आहे आणि तेवढा फोर्स हे लावत आहे, वजन काटा लावतो आहे आणि त्यात आणखी वरनं 50 न्यूटन फोर्स एवढं जास्त ही लिफ्ट वरती ओढते. बरोबर? याचा अर्थ काय की इथे विरोध वाढला कारण ही लिफ्ट वरती जाते, हे याच्या विरोधी आहे ना, पृथ्वीच्या विरोधी आहे. पृथ्वी खाली खेचण्याचा प्रयत्न करते पण हा वर खेचतोय म्हणजे जितकं खाली खेचतोय तेवढा. आता आपण हा खाली किती 100 न्यूटनने खेचते ना, म्हणजे इथे ऑलरेडी 100 न्यूटन रिॲक्शन फोर्स तर आहेच आहे वजन काट्याचा. त्यात आणखी हा 50 न्यूटनचा विरोध वेगळा आहे उलट्या दिशेने लिफ्टचा. म्हणजे टोटल विरोध किती झाला? 100 अधिक 50 150. आणि आपल्याला माहिती आहे की विरोध म्हणजे वजनाचं फिलिंग. इथे विरोध 150चा झाला याचा अर्थ आपल्याला वाटेल की आपलं वजन 150 आहे. आपलं वजन आहे 100च पण फिलिंग आपल्याला येईल की 150 आहे. आता उलट समजा ही 50 न्यूटनने लिफ्ट खाली येते. आता पृथ्वी ऑलरेडी आपल्याला खाली ओढते 100 न्यूटनने, पृथ्वी खाली ओढते. तितका उलटा हा 100 न्यूटन वजन काटा लावतोय. पण आता काय होतंय की ही
ही जी लिफ्ट आहे ही स्वतःच 50 फोर्स खालच्या बाजून लावते, म्हणजे आपल्याला विरोध कमी करते, आपल्याला खाली सोडते पृथ्वी, आणि ही पृथ्वी पण ही लिफ्ट पण आपल्याला खालीच घेऊन चाललेली आहे. म्हणजे 50 न्यूटनने विरोध कमी झाला. राईट. म्हणजे काय होईल मग, 100 न्यूटनने खाली खेचत होती, पण 50 न्यूटन एवढा विरोध कमी झाला, कारण ही लिफ्टच आपल्याला 50 न्यूटनने खाली घेऊन चालली. म्हणजे आपल्याला 100 वजा 50 बरोबर 50 न्यूटन एवढाच विरोध असल्याची फिलिंग येईल. आणि ही फिलिंग म्हणजे वजनाची फिलिंग. म्हणजे आपल्याला असं वाटेल की माझं वजन 50 न्यूटन झालेलं आहे. वजन 100च आहे, पण मला फिलिंग येईल 50 न्यूटनची. इथे पण वजन माझं 100च होतं, पण ही लिफ्ट मला 50ने जास्त विरोध करत असल्यामुळे मला फिलिंग आली 150ची. थोडक्यात काय, जेव्हा लिफ्ट वर जात असते तेव्हा जे वजनाचं फिलिंग असतं त्याला आपण आभासी वजन म्हणतो. आभासी वजन बरोबर mg म्हणजे ॲक्च्युअल वजन अधिक ma म्हणजे या लिफ्टचं त्वरण a आणि हे m आपलं मास हे ॲड होतात. म्हणजे आभासी वजन mg अधिक ma होतं. ज्यावेळी लिफ्ट खाली येत असते त्यावेळी आभासी वजन काय असतं, mg वजा ma. mg हे आपला ॲक्च्युअल वेट आणि a एवढ्या त्वरणाने ती खाली येते, त्यामुळे हा कमी झालेला विरोध तो वजा करतो आपण, म्हणजे mg मायनस ma लिफ्ट खाली येत असताना. आता अशी कल्पना करा की आपण ज्या त्वरणाने खाली येत आहोत, ज्या त्वरणाने पृथ्वी आपल्याला खाली खेचते आहे, जी एवढ्या त्वरणाने, तेवढ्याच त्वरणाने जर ही लिफ्ट खाली यायला लागली, तर याचा अर्थ जसं पृथ्वीच्या त्वरणामुळे माझं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता माझ्यावर काम करणार तो 100 होता, आणि लिफ्ट पण तेवढ्याच फोर्सने आपल्याला खाली जर आणत असेल, तर म्हणजे लिफ्टचा पण फोर्स किती झाला, 100 न्यूटन. म्हणजे आता काय झालं की पृथ्वी 100 न्यूटनने मला खाली खेचते, आणि तेवढ्याच फोर्सने लिफ्ट मला खाली घेऊन चालली आहे. मग आता विरोध तर शून्यच होऊन गेला. म्हणजे 100 वजा 100 0. म्हणजे मला वजनाचं फिलिंग काय आलं, 0. फिलिंग आभासी वजन माझं काय आलं, 0. आणि हे केव्हा होईल, जेव्हा लिफ्टचा इथला दोर तुटेल, तेव्हा लिफ्ट गुरुत्वाकर्षणाच्याच त्वरणाने खाली येईल, त्यावेळी तिचा पण फोर्स आणि आपल्यावरचा पृथ्वीचा फोर्स सारखा होईल. म्हणजे याचा अर्थ काय की जर हिचा दोर तुटला आणि ही गुरुत्व त्वरणानेच खाली यायला लागली, तर विरोध 0 होईल, म्हणजे वजनाचं फिलिंग 0 होईल. आणि जेव्हा हा दोर तुटतो आणि लिफ्ट खाली येते, ज्यावेळी कुठलीही गोष्ट फक्त गुरुत्व त्वरणानेच खाली येते त्याला आपण फ्री फॉल म्हणतो. याचा अर्थ फ्री फॉलमध्ये आपल्याला वजनाचं फिलिंग 0 येईल. राईट. आता बघा, याच्या अगेन्स्ट आपण यात्रेत जातो आणि मोठ्या झोपाळ्यावर बसतो, ते इमॅजिन करा. ज्यावेळी हा झोपाळा खाली येत असतो, जर तो अत्यंत वेगाने खाली येत असेल तर दोन्ही सारख्या वेगाने खाली येत असल्यामुळे आपल्याला आभासी वजन 0 होतं. कारण त्यावेळी काय होतं की हा जो सरफेस असतो, हा सरफेस आपल्यावर बल प्रयुक्तच करत नाही. या दोघांच्या कॉन्टॅक्टमध्ये हे बलच प्रयुक्त होत नाही. ओके, ठीक आहे. आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो, समजा अशी सिच्युएशन आली की ही लिफ्ट खालच्या दिशेने नुसती गुरुत्व त्वरणाने खाली येत नाही, तर मशीन लावून तिला गुरुत्व त्वरणापेक्षा जास्त वेगाने खाली आणली, तर काय होईल माहिती आहे का, की आपल्याला जितक्या वेगाने पृथ्वी खाली खेचते, जितक्या फोर्सने, त्याच्यापेक्षाही जास्त फोर्स लिफ्ट खालच्या बाजूला लावेल, तर आपला इथला कॉन्टॅक्टच तुटून जाईल आणि आपण वरती जाऊन धडकू छताला. ओके, सो दिस इज द फिलिंग ऑफ वेटलेसनेस. आता याच्या अगेन्स्ट आपण बघू की ज्यावेळी एखादा उपग्रह असतो अंतराळामध्ये, त्यावेळी नेमकं काय होतं. समजा ही पृथ्वी आहे, हा उपग्रह आहे. ज्यावेळी हा उपग्रह असा फिरत असतो ना, तर त्यावेळी प्रत्यक्षात तो प्रत्येक क्षणी पृथ्वीवर खाली पडत असतो, प्रत्येक क्षणी. हे समजायला कधी तुम्हाला कठीण जाईल, पण म्हणजे ही कल्पना करा की त्यावेळी प्रत्येक वेळी हा
आपल्या फ्री फॉलच्या स्टेटमध्ये असतो, प्रत्येक क्षणी खाली पडत असतो, पण त्याच्या वेगामुळे तो फिरत राहतो. ओके. तर यावेळी उपग्रहामध्ये अशी सिच्युएशन असते लिफ्ट सारखी, की प्रत्येक क्षणी ही लिफ्ट खाली पडते आहे आणि गुरुत्व त्वरणानेच खाली पडते आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की इथे जो सरफेस असतो उपग्रहाचा सरफेस आणि अंतराळवीर यांच्यामध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट राहत नाही आणि त्याचं आभासी वजन 0 होतं आणि तो असा पृथ्वीवर तरंगतो, उपग्रहामध्ये तरंगतो. पण एक लक्षात ठेवा की इथे गुरुत्व त्वरण काम करत असतं, जी इज वर्किंग, कारण हा पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाच्या कक्षेतच आहे, प्रभावातच आहे. समजा अगदी दूर स्पेसमध्ये गेला तर त्या ठिकाणी पृथ्वीचं गुरुत्व त्वरण काम करणार नाही आणि त्यावेळी गुरुत्व त्वरणच नसेल, त्यामुळे वजनाचा संबंधच नाही. पण उपग्रहामध्ये पृथ्वीचं गुरुत्व त्वरण काम करत असतं, पण प्रत्येक क्षणी तिथे खाली पडणाऱ्या लिफ्ट सारखी सिच्युएशन असल्यामुळे, म्हणजेच उपग्रह आणि उपग्रहातले अंतराळवीर हे यांच्यावर पृथ्वीचं गुरुत्वकरण सारखंच काम करत असल्यामुळे त्यांना वेटलेसनेसची फिलिंग येते. दिस इज द रिझन. आता याच्या अगेन्स्ट जर आपण प्रश्न बघितला तर प्रश्न असा आहे की उपग्रहामध्ये, आधी मी हे रिमूव्ह करतो, उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो, कारण उपग्रहाच्या आतील पृष्ठभागाकडून अंतराळवीरावर प्रयुक्त होणारे बल 0 असते. करेक्ट, दिस इज करेक्ट. आपण बघितलं की ते जो पृष्ठभाग असतो तो काही बलच त्याच्यावर अप्लाय करत नाही, त्यांचा कॉन्टॅक्टच सुटून जातो. अंतराळवीर व उपग्रहाचा पृष्ठभाग एकमेकांकडे आकर्षिले जातात. रॉंग, त्यांचा कॉन्टॅक्टच राहत नाही. अंतराळवीर हा कोणत्याही गुरुत्वबलाने आकर्षिला जात नाही, हे चुकीचं आहे. मी तुम्हाला परत सांगितलं की नाही, असं नाही आहे. अंतराळवीर हा गुरुत्वबलाने आकर्षिला जात असतो, पण तो आणि उपग्रह दोघंही सारख्याच बलाने आकर्षिले जात असल्यामुळे वेटलेसनेसचं फिलिंग येतं. म्हणजे तो आकर्षिला जात नाही असं नाही, म्हणजे हे पण रॉंग आहे. ओके. म्हणजे याचा अर्थ खरं उत्तर जे आहे ते फक्त अ आहे. पण इथे पर्यायांमध्ये तुम्ही जर बघितलं तर फक्त अ हे उत्तर नाही. याचं कारण असं आहे की यांनी 2 गोष्टी कन्फ्यूज केलेल्या आहेत. मी जसं तुम्हाला सांगितलं की समजा ही पृथ्वी असेल, पृथ्वीच्या गुरुत्वबलाचं प्रभाव क्षेत्र इतकं असेल, याच्या आत जर सॅटेलाइट असेल तर तो पृथ्वीच्या गुरुत्वबलाने आकर्षिला जात असतो, पण दोघांचं ॲक्सेलरेशन सेम असल्यामुळे तो उपग्रहाचा आतील पृष्ठभाग अंतराळवीरावर बल प्रयुक्त करत नाही, म्हणजे ते 0 असतं. आणि जर तो कक्षेच्या म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वबलाच्या प्रभावाच्या बाहेर असेल त्यावेळी त्याच्यावर गुरुत्वबल कार्य करत नाही. आता इथे ते नेमकं क्लिअर केलेलं नाहीये की तो गुरुत्वबलाच्या कक्षेच्या आत आहे का बाहेर आहे. समजा बाहेर आहे अज्युम केलं तर मग त्यावेळी गुरुत्वबल कार्य करत नाही, त्यावेळी मग हे पण बरोबर ठरतं. मग त्या केसमध्ये अ आणि क राहील. आता हे कन्फ्युजिंग त्यांनी ठेवल्यामुळे त्यातल्या त्यात राईट आन्सर आपण अ आणि क हे लिहू शकतो, पण मात्र क्वेश्चन क्लिअर नाही. जर प्रश्न असा असला की गुरुत्वबलाच्या आतमध्ये काम फिरणाऱ्या उपग्रहामध्ये असेल तर त्याचं फक्त उत्तर हे असेल. आणि उपग्रहामध्ये किंवा स्पेस शटल की जे पृथ्वीच्या गुरुत्वबलाच्या बाहेर आहे ते पण असेल तर मग त्याच्यावर गुरुत्वबल कार्य करणार नाही. आता पुढचा प्रश्न. अ पार्टिकल थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स व्हेन इट रिचेस इट्स हायेस्ट पॉइंट इट हॅज डॉटर्स. हा स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विचारला गेला आहे. वर फेकलेली वस्तू सर्वोच्च उंचीवर पोहोचल्यानंतर तिच्यात काय निर्माण होतं. ओके. आपल्या पुस्तकामध्ये आपण मुक्तपतनाच्या संदर्भात महत्त्वाच्या बाबी बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हे आहे बघा की वस्तू वर फेकल्यावर तिला वरच्या दिशेने त्वरण मिळते आणि कमाल उंची गाठल्यावर तिचा वेग 0 होतो.
व तेवढ्या क्षणापुरते त्वरणही शून्य होते व त्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याला खालच्या बाजूने त्वरण मिळते. हे फार सिंपल आहे खरं तर. समजा ही वस्तू आहे, ही आपण अशी वर फेकली तर हिला त्वरण प्राप्त झालं गुरुत्व त्वरणाच्या विरुद्ध, ही एक विशिष्ट हाईटवर जाईल, इथे तिचा वेग शून्य होईल आणि त्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे तिला खालच्या बाजूने त्वरण मिळेल आणि ती खाली पडेल. म्हणजे काय की हायेस्ट पॉईंटला ज्यावेळी ती पोहोचेल, सर्वोच्च पॉईंटला, त्याच्यानंतर तिला डाऊनवर्ड ॲक्सेलरेशन म्हणजे खालच्या बाजूने त्वरण मिळेल. ओके, सो इट इज क्वाईट सिम्पल आणि हा पर्याय बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण गुरुत्वाकर्षण या पाठावरचे सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. अधिक उत्तम समजण्यासाठी तुम्ही सायन्स ऑल इन वन हे पुस्तक जरूर वाचा आणि काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. थँक्यू.